हॅलो मित्रांनो, आज आपण सायन्सचा लॉज ऑफ मोशन याचा सेकंड सेशन घेणार आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी बद्दल माहिती घेतलेली. तर स्केलर क्वांटिटी इज द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्नेट्यूड, त्याला स्वतःची फक्त व्हॅल्यू असते. त्यामध्ये आपण डिस्टन्स स्पीडचं एक्झाम्पल घेतलं. आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये आपण असं बघितलंय की द क्वांटिटी विच हॅज डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड, त्याला स्वतःची व्हॅल्यू असते आणि डायरेक्शन असते. तिथं डायरेक्शनचा रोल महत्त्वाचा आहे. इथे आपण व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन, देन ॲक्सेलरेशनची डेफिनेशन, युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. हे जे महत्त्वाचे ॲक्सेलरेशनवरती क्वेश्चन विचारतात ते पण आज आपण बघणार आहे. तर फर्स्ट टॉपिक आहे युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आता सिंपल डेफिनेशन आहे, इफ इक्वल डिस्टन्स इज कवर्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जर मी टाइम इंटरवल म्हणजे गॅप असतो. समजा मी आता 0 टाइम कन्सिडर केला, नंतर 5 मिनिट्स, अगेन 5 मिनिट्स नंतर, अगेन 5 मिनिट्स नंतर, जो 5 मिनिट्सचा जो गॅप आहे त्याला टाइम इंटरवल म्हणतात. इंटरवल म्हणजे गॅप असतो. फर्स्ट एक काहीतरी टाइम असतो आणि त्यानंतरचा शेवटचा टाइम आहे, त्याच्यामधला जो गॅप आहे, डिफरन्स आहे, तो असतो टाइम इंटरवल. इफ इक्वल डिस्टन्स इज कवर्ड इन इक्वल टाइम इंटरवल देन इट इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. जर सेम टाइम मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलं जातंय तर त्याला काय म्हणतात, युनिफॉर्म मोशन. तर याचा आपण एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आपण टाइम घेतला 5, त्यानंतर 5:30ला आपण डिस्टन्स मेजर केलेलं आहे. देन 6 o'clockला आपण डिस्टन्स मेजर केलंय, 6:30ला डिस्टन्स मेजर केलंय, 7 o'clock, 7:30 o'clock, 8 o'clock हे टाइम लिहिलेलं आहे. या टाइममध्ये तुम्हाला गॅप दिसेल 30 मिनिटचा, म्हणजे हाफ अवरचा गॅप आहे. तर प्रत्येक 30 मिनिट नंतर मी काय करतोय, तर अमर, अकबर अँड एन्थोनी असे 3 पर्सन आहे. या तिघांचं काय करतोय, या तिघांनी किती डिस्टन्स कव्हर केलंय आपण मेजर करतोय. तर 5 o'clockला यांचं डिस्टन्स 0 होतं, मग यांनी काय केली, मोशन स्टार्ट केली. 5:30ला याने डिस्टन्स कव्हर केले 20, याने 18, याने 14. देन 6 o'clockला 40, 36, 28 असं प्रत्येक 30 मिनिट्स नंतर आपण काय करतोय, या 3 पर्सनने, अमर, अकबर, एन्थोनीने किती डिस्टन्स कव्हर केलंय ते आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपण युनिफॉर्म मोशन बद्दल बोलतोय, तर युनिफॉर्मचे आपण यामध्ये एक्झाम्पल बघू. तर अमरने काय केलंय 30 मिनिट्समध्ये, इथे फर्स्ट 0 होता डिस्टन्स, नंतर 20 झाला, 20 - 0 डिफरन्स किती होतोय 20. देन अगेन 6 o'clockला प्रत्येक 30 मिनिट्स नंतर 20 किलोमीटरचा आपल्याला गॅप दिसतोय. 40 किलोमीटर - 20 आन्सर 20 येतं. 60 किलोमीटर - 40 इथे 20 येत आहे. 80 - 60 20, 100 - 80 20, 120 - 100. तर बघा प्रत्येक हाफ अवरमध्ये या अमरने काय केलंय, 20 किलोमीटर डिस्टन्स काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. म्हणजे टाइम इंटरवल, टाइमचा गॅप किती आहे, 30 मिनिट्सचा आहे. 30 मिनिट्समध्ये या पर्सनने 20 किलोमीटर म्हणजे इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. या 30 मिनिट्समध्ये 20 किलोमीटर, या 30 मिनिट्समध्ये 20 किलोमीटर, या 30 मिनिट्समध्ये 20 किलोमीटर, इथे पण 20 किलोमीटर कव्हर केले. म्हणजे सेम इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे कोणी, अमरने. आणि सेम एन्थोनीने पण तसंच केलेलं आहे. एन्थोनीने पण काय केलेलं आहे, प्रत्येक 30 मिनिट्समध्ये 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मी काय केलेलं आहे, प्रत्येक 2 रीडिंगचा डिफरन्स इथे लिहिलेला आहे. प्रत्येक 2 रीडिंगचा डिफरन्स पुढे लिहिलेला आहे, जो ॲरो करून लिहिलेला आहे. तर आपल्याला हे कळालं की अमरने प्रत्येक 30 मिनिट्समध्ये म्हणजे 30 मिनिट्स नंतर 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. आणि एन्थोनीने प्रत्येक 30 मिनिट गॅपमध्ये 14 किलोमीटर डिस्टन्स काय केलं आहे, कव्हर केलं आहे. मग आपली डेफिनेशन काय, इक्वल डिस्टन्स इज कव्हर्ड. तर यांनी इक्वल डिस्टन्स कव्हर केलं आहे, अमरने, एन्थोनीने पण इक्वल डिस्टन्स कव्हर केलं आहे. इक्वल टाइम इंटरवल, टाइमचा गॅप आपण सेम ठेवलेला आहे. प्रत्येक 30 मिनिट नंतर आपण डिस्टन्स यांचं मेजर करतोय, त्याचं रिडिंग इथे लिहितोय. तर अमर अँड एन्थोनीसाठी ही जी मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन असणार आहे. कोणती मोशन आहे, युनिफॉर्म मोशन. आता दुसरा पार्ट आहे नॉन युनिफॉर्म मोशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. इफ अनइक्वल डिस्टन्स इज कवर्ड इन इक्वल टाइम इंटरवल देन द मोशन इज कॉल्ड एज अ नॉन युनिफॉर्म मोशन. जर अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलं जात आहे, अनइक्वल म्हणजे काय, इथे प्रत्येक 30 मिनिट्स नंतर जे काही डिस्टन्स मेजर केलं आहे ते इक्वल नसेल. जसं बघा फर्स्ट 30 मिनिटमध्ये 18 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे, सेकंड 30 मिनिटमध्ये 18 किलोमीटर, थर्ड 30 मिनिट्समध्ये 6 किलोमीटर डिस्टन्स केलं आहे. नंतर अगेन 30 मिनिट्स नंतर 28 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. अगेन 30 मिनिट्समध्ये 25. तर
तर इथे जो डिफरन्स आहे तो सेम नाही आहे, 18, 18, 6, 28, 25, 25. तर अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलंय. कसं डिस्टन्स कव्हर केलंय? अनइक्वल डिस्टन्स इज कव्हर्ड इन इक्वल टाइम इंटरवल. टाइमचा गॅप आपण सेम ठेवलेला आहे. प्रत्येक 30 मिनिट नंतर आपण डिस्टन्स बघतोय की याने किती डिस्टन्स कव्हर केलंय. तर अकबरने काय केलेलं आहे, जो डिस्टन्स कव्हर केलेला आहे तो अनइक्वल आहे. देअरफॉर अनइक्वल डिस्टन्स इज कव्हर्ड इन इक्वल टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज अ नॉन युनिफॉर्म मोशन. आता आपल्याला दोघांचा मिनिंग कळाला आहे. तर अमर आणि एंथोनी यांच्यासाठी युनिफॉर्म मोशन आहे आणि अकबरसाठी काय आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. तर हा जो डिफरन्स आहे हा लक्षात ठेवा. तर इथे तुम्ही एक नॉर्मल एक्झाम्पल देऊ शकता. तर युनिफॉर्म मोशनमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलं जात आहे. अशा 2-3 रीडिंग लिहून तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. आणि नॉन युनिफॉर्म मोशन, तर नॉन युनिफॉर्म तुम्हाला मी याचं एक एक्झाम्पल सांगतो. सोल्जर्सची जे वॉकिंग असतं किंवा त्यांची जी परेड असते, तर ते काय करताय, इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स काय करताय, कव्हर करताय. प्रत्येक सोल्जरची जी मुवमेंट आहे, जे त्याचे लेफ्ट राईट जे काही लेगची मुवमेंट असते ती सारखीच असते. ते इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स काय करताय, कव्हर करताय. येते लक्षात. तर त्यांची जी मुवमेंट असते ती मोशन असते युनिफॉर्म मोशन. देन नॉन युनिफॉर्म मोशन, तुम्ही हे बघितलंय गर्दीच्या ठिकाणी जेव्हा आपण चालतोय ती जी आपली मोशन असते ती काय असते, नॉन युनिफॉर्म मोशन. तर वॉकिंग इन अ क्राऊडमध्ये जे चालतोय आपण ते काय असतं, नॉन युनिफॉर्म मोशन. अँड सोल्जर परेड, देअर मोशन इज अ युनिफॉर्म मोशन. तर त्यांचं चालणं प्रत्येक टाइम इंटरवल गॅपमध्ये काय आहे, त्यांचं डिस्टन्स सेम कव्हर केलं जातं म्हणून ते युनिफॉर्म मोशन. आणि क्राऊडमध्ये जे आपलं चालणं आहे ते काय, नॉन युनिफॉर्म मोशन. तर आता तुम्हाला याचा मिनिंग समजलाय. आता पुढचा पार्ट बघू आपण. महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे ॲक्सिलरेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्सिलरेशन? द चेंज इन वेलोसिटी इन पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड ॲज अ ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलोसिटी. जर वेलोसिटी चेंज होते तर त्या व्हेकलमध्ये ॲक्सिलरेशन प्रोड्यूस होते. फॉर एक्झाम्पल, एखादी कार आहे पार्किंगमध्ये, तर पार्किंगमध्ये आहे तर तिची जी वेलोसिटी ती 0 आहे, 0 वेलोसिटी. आणि जस्ट कार आपण बाहेर काढली पार्किंगच्या आणि स्टार्ट केली आणि हायवेवरती आपण कार चालवतोय, तर त्याचा जी वेलोसिटी ती इन्क्रीज होते. पहिले 0 होती वेलोसिटी आणि ही वेलोसिटी काय होते, इन्क्रीज होते. तर हे ॲक्सिलरेशनचं एक्झाम्पल आहे. वेलोसिटी चेंज होते पर्टिक्युलर टाइममध्ये, म्हणजे त्या कारमध्ये ॲक्सिलरेशन प्रोड्यूस होत आहे. समजा मी सायकल चालवतोय, मी सायकल एकदम फास्ट चालवतोय. इनिशियली वेलोसिटी 0 आहे, नंतर मी एकदम फास्ट चालवतोय, वेलोसिटी इन्क्रीज होत आहे. आणि अगेन अचानक कोणी माझ्यासमोर आलं, मी अर्जंट ब्रेक दाबलेला आहे, त्यानंतर वेलोसिटी काय झाली, अगेन 0 झाली. म्हणजे मी 0 वेलोसिटीपासून स्टार्ट केलं, अगेन वेलोसिटी इन्क्रीज झाली आणि अगेन डिक्रीज झाली, अगेन ती 0 झाली. तर हा जो वेलोसिटीचा अचानक ड्रॅस्टिक चेंज झालेला आहे, तर चेंज इन वेलोसिटी इन पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड एज ॲक्सिलरेशन. मग त्या सायकलमध्ये पण काय प्रोड्यूस होत आहे, ॲक्सिलरेशन. A is equal to V minus U upon T. तर A for acceleration, U means initial velocity. इनिशियल जी वेलोसिटी होती ती वेलोसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंद. तर 0 मीटर पर सेकंद जी कार पार्क केलेली होती ती एकाच ठिकाणी थांबलेली होती, स्टेशनरी स्टेटमध्ये होते. म्हणजे ते कारची इनिशियल वेलोसिटी काय, 0 मीटर पर सेकंद. अँड फायनल वेलोसिटी V ने इंडिकेट करता. V म्हणजे काय, फायनल वेलोसिटी. समजा कारचा स्पीड 60 होतोय, तर त्याची वेलोसिटी 60 होते, तर तो असेल 60 मीटर पर सेकंद कन्सिडर करू आपण. तर इथे 0 आणि इथे काय 60. तर वेलोसिटी चेंज झाली पर्टिक्युलर टाइममध्ये, म्हणजे कारमध्ये काय प्रोड्यूस झालं, ॲक्सिलरेशन. आता ॲक्सिलरेशनचं युनिट काय, तुम्हाला वेलोसिटीचं माहिती, मीटर पर सेकंद. पर सेकंद म्हणजे डिवाइड बाय सेकंद. मी तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन दाखवतो. वेलोसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद, बरोबर आहे, म्हणजे डिवायडेड बाय सेकंद. आणि खाली टाइम पण आहे, त्याचं युनिट काय, सेकंद. हे वेलोसिटी आहे, वेलोसिटीचा डिफरन्स त्याचं युनिट सेम असते. वेलोसिटीचा डिफरन्स काहीतरी येणार आहे, तो असेल मीटर पर सेकंदमध्ये. आणि हा जो टाइम आहे त्याचं युनिट सेकंद आहे. तर सेकंड इंटू सेकंद काय होतो, सेकंद स्क्वेअर. तर ॲक्सिलरेशनचं जे SI युनिट आहे ते मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. काय ते, मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. याच्यामध्ये हायर युनिट पण आपण यूज करतो, किलोमीटर पर आवर. जो व्हेकलचा स्पीड आहे आपण तो किलोमीटर पर आवर मध्ये सांगतोय. जी एखादी गोष्ट खूप स्लो चालते तर ते आपण मीटर सेंटीमीटर पर सेकंद मध्ये सांगू शकतो. आणि जर व्हेकलसाठी आपण किलोमीटर पर आवर मध्ये सांगतोय. तर लक्षात ठेवा, ॲक्सिलरेशन इट्स SI म्हणजे MKS युनिट आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. पर म्हणजे डिवाइड असतो, मीटर पर सेकंद स्क्वेअर और सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. हे CGS युनिट आहे, MKS CGS युनिट. हे MKSलाच SI पण म्हणतात. आता जसं मोशनचे आपण 2 टाईप बघितले, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म. सेम तसंच आहे, ॲक्सिलरेशनचे पण 2 टाईप होता, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. जसं मोशन हा डिस्टन्सशी रिलेटेड आहे, इक्वल टाइम इंटरवलमध्ये पर्टिक्युलर टाइम गॅपमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलंय, तसं इथे
टाइम इंटरवल तो सेम घेणार आहे आपण, त्यामध्ये वेलोसिटी चेंज किती झाला हे कन्सिडर करणार आहे. कारण ॲक्सिलरेशन डेफिनेशन काय, चेंज इन वेलोसिटी इन पर्टिक्युलर टाइम. तर इथे वेलोसिटी आपण इथे कोरिलेट करणार आहे. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, इफ द वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट, जर वेलोसिटी चेंज सेम आहे इन इक्वल टाइम इंटरवल, देन ऑब्जेक्ट हॅव युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये युनिफॉर्म ॲक्सिलरेशन कधी प्रोड्यूस होतोय, जेव्हा तो इक्वल टाइम इंटरवल गॅपमध्ये तो काय करतोय, इक्वल वेलोसिटी चेंज करतोय. फॉर एक्झाम्पल टाइम, समजा ए पर्सन आहे, ए पर्सनची जी वेलोसिटी मीटर पर सेकंडमध्ये सांगितली आहे, 0 मिनिटला त्याची वेलोसिटी 8 मीटर पर सेकंड आहे, 10 मिनिट्स 16 मीटर पर सेकंड आहे, 20 मिनिट्सला बघितलं 24 मीटर पर सेकंड आहे, 30 मिनिट्सला बघितलं आहे हे 32 मीटर पर सेकंड आहे. आता याचा डिफरन्स बघू आपण, 16 आणि 8चा डिफरन्स 8 आहे, 24 मायनस 16 8 डिफरन्स, 32 मायनस 24 8. इथे वेलोसिटीचा डिफरन्स 8 मीटर पर सेकंड आहे. टाइम इंटरवलचा टाइमचा जो गॅप आहे, टाइम डिफरन्स जो आहे तो 10 आहे, 10 मिनिट्स आहे. या दोघांमध्ये 10चा डिफरन्स 10. प्रत्येक 10 मिनिट नंतर आपण वेलोसिटी चेक करतोय. तर आपण वेलोसिटी कशी चेक करतोय, इथे टाइमचा डिफरन्स घेतला, इथे वेलोसिटीचा फायनल मायनस इनिशियल वेलोसिटी, तर 8 येतोय. तर बघा प्रत्येक 10 मिनिट्समध्ये 8 मीटर पर सेकंड एवढा वेलोसिटी चेंज होतोय. जर इक्वल वेलोसिटी चेंज होतोय इक्वल टाइम इंटरवलमध्ये, तर तो जो ॲक्सिलरेशन आहे तो काय असतो, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. देन नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. नाउ नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन मध्ये सांगितलंय, इफ द वेलोसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट, जर वेलोसिटी अनइक्वल अमाऊंटने चेंज होते इन इक्वल टाइम इंटरवल, देन ऑब्जेक्ट हॅव नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. फॉर एक्झाम्पल बी पर्सन आहे, त्याने पहिले तो 9 मीटर पर सेकंड चालतोय, नंतर 18, नंतर 30 35, हे आपण 0 10 20 30 या मिनिट्सला चेक केलंय. त्याचा डिफरन्स येतो 9, इथे डिफरन्स 12 आहे, इथे डिफरन्स काय येतोय 5 येतोय. इथे बघा डिफरन्स जो आहे तो चेंज होतोय 9 मीटर पर सेकंड. फर्स्ट 10 मिनिटमध्ये त्याने एवढं वेलोसिटी चेंज केली आहे. देन सेकंड 10 मिनिट्समध्ये 12 मीटर पर सेकंड, नंतर 5 मीटर पर सेकंड. तर वेलोसिटी चेंज काय अनइक्वल आहे. इफ वेलोसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल, देन इट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. तर इथे वेलोसिटी चेंज सेम नाही आहे, म्हणून हा काय झाला नॉन युनिफॉर्म. इथे वेलोसिटी चेंज सेम आहे, त्याला म्हणतात युनिफॉर्म. तर फायनल मायनस इनिशियल, फायनल मायनस इनिशियल, फायनल मायनस इनिशियल, इथे तसंच करायचं आहे. फायनल आणि इनिशियल वेलोसिटीचा डिफरन्स बॉक्समध्ये लिहिलेला आहे. तर तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि हे एक एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता, समजण्यासाठी दिलेलं आहे. आता आपण ॲक्सिलरेशनचा खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. तर ॲक्सिलरेशनमध्ये 3 टाईप होता, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, 0. यावरती ॲटलिस्ट 1 मार्क्सचा आणि मॅक्झिमम 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारलाच जातो. आणि ॲक्सिलरेशन या ठिकाणी असा एक क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे हा सेमिस्टर पॅटर्नमध्ये जे सेमिस्टरला पेपर होता त्यामध्ये बऱ्याचदा विचारतात. आता युनिट टेस्टला डेफिनेशन युनिट वगैरे विचारलं जाऊ शकतं, पण सेमिस्टरला असा क्वेश्चन विचारतात, डिफाईन ॲक्सिलरेशन, चेंज इन वेलोसिटी इन पर युनिट टाइम. सेकंड त्याचा फॉर्म्युला लिहायचा, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन 2 टी अपॉन टी, टाईमने डिवाइड करायचं आहे, युनिट लिहायचं आहे त्याचं एसआय युनिट. तर हे जे 3 क्वेश्चन आहे, डेफिनेशन फॉर्म्युला युनिट, डेफिनेशन फॉर्म्युला युनिट लिहिण्यासाठी 3 मार्क्स आहे, 1 मार्क 1 मार्क 1 मार्क, अशा 3 मार्कला पण विचारला जातो. आता राईट द किंवा डिफाईन द और एक्सप्लेन द टाईप ऑफ ॲक्सिलरेशन, किंवा डायरेक्ट विचारतात एक्सप्लेन द पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. तर हे समजण्यासाठी आपण एक असं प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ शकतो. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनची डेफिनेशन काय, वेन द वेलोसिटी इन्क्रीजेस, when the velocity increases then the acceleration produced is a positive. जर वेलोसिटी इन्क्रीज होते तर तेव्हा पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन काय होते, प्रोड्यूस होते. आता पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन कधी होते, जेव्हा वेलोसिटी इन्क्रीज होते, वेलोसिटी इन्क्रीज होते. तर बघा सपोज अ कार, it has initial velocity 20 meter per second and its final velocity v is equal to 60 meter per second. This velocity changes in 10 second. 10 सेकंड मध्ये वेलोसिटी 20 पासून 60 पर्यंत काय झाली, चेंज झाली, म्हणजे वेलोसिटी इन्क्रीज होते, वेलोसिटी काय होते, इन्क्रीज होते. मग आपण फॉर्म्युला यूज करू, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, फायनल वेलोसिटी 60 मायनस इनिशियल वेलोसिटी 20, 60 मायनस 20 40 डिवायडेड बाय 10 सेकंड, हे 0 कट होता, आन्सर 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
इथं डिफरन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे ॲक्सेलरेशन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथे वेलोसिटी इन्क्रीज होते म्हणून इथे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आपल्याला आन्सर मिळत आहे. मग तुम्हाला मिनिंग समजलाय. ॲज द वेलोसिटी इन्क्रीजेस देन द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणतात. आता सेकंड पार्ट आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन और रिटार्डेशन और डिसिलरेशन. तर निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच डिसिलरेशन म्हणता किंवा रिटार्डेशन म्हणजे कमी होणे. तर डिसिलरेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशनसाठी हा वर्ड यूज केलेला आहे. तर पॉझिटिव्हच्या अपोजिट हे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे त्याला रिटार्डेशन किंवा डिसिलरेशन म्हणतात. आता जेव्हा वेलोसिटी कमी होते ॲज द वेलोसिटी डिक्रीजेस देन द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस इज कॉल्ड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्हमध्ये काय होते, वेलोसिटी इन्क्रीज होते. निगेटिव्हमध्ये वेलोसिटी डिक्रीज होते. फॉर एक्झाम्पल अ कार इनिशियली इट हॅज अ स्पीड 60 मीटर पर सेकंड देन फॉर अ फायनल वेलोसिटी डिक्रीजेस अप टू 20 मीटर पर सेकंड इन 10 सेकंड. 10 सेकंडमध्ये 60 पासून वेलोसिटी 20 पर्यंत काय झाली, डिक्रीज झाली. तर इथे डिफरन्स काय होतोय, फायनल वेलोसिटी v मायनस यू, इनिशियल वेलोसिटी u आहे 20 मायनस 60. 20 and 60चा डिफरन्स 40, बिगर नंबरचं साईन मायनस 40 येतोय डिफरन्स. -40 डिवायडेड बाय 10 सेकंड, टाइमने डिवाइड केलंय. 0 कट होतो, आन्सर -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथे निगेटिव्ह आन्सर मिळालेलं आहे. याचं मेन रिझन काय की इथे वेलोसिटी डिक्रीज होते म्हणजे v स्मॉल नंबर आहे. तर सॉरी इथे जो v हा स्मॉल नंबर आहे त्यावर डिफरन्स काय येतोय, इथे निगेटिव्ह येतोय. तर इथे लक्षात ठेवा जेव्हा वेलोसिटी इन्क्रीज होते तेव्हा पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, जेव्हा डिक्रीज होते तेव्हा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता थर्ड पॉईंट बघू आपण, झिरो ॲक्सेलरेशन. आता झिरो डिफरन्स कधी येणार आहे, जेव्हा वेलोसिटी काय असेल, कॉन्स्टंट. वेन द वेलोसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. इनिशियली कारची जी वेलोसिटी आहे 60 मीटर पर सेकंड आहे आणि नंतर पण वेलोसिटी सेम राहते 60 मीटर पर सेकंड. तर 10 सेकंडमध्ये आपण हे चेक केलं आहे तर ही वेलोसिटी सेम आहे. v मायनस यू, इनिशियल मायनस फायनल वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू ॲक्सेलरेशन 60 मायनस 60 अपॉन 10. 60चा डिफरन्स आहे 60 मायनस 60 0 अपॉन 10. 10ने डिवाइड केलं 0ला, आन्सर 0. देअरफॉर आन्सर इज 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेन द वेलोसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, वेलोसिटी काय राहते, कॉन्स्टंट, देन द ॲक्सेलरेशन इज कॉल्ड झिरो ॲक्सेलरेशन. तेव्हा झिरो ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की थेअरीचा असा डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, पण एक क्वेश्चन MCQ साठी तो नेहमी विचारला गेला आहे. तो क्वेश्चन असा आहे, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश, रिटार्डेशन किंवा डिसिलरेशन म्हणजे कमी होणे. तर हे दोन वर्ड लक्षात ठेवा. याला दुसरे ऑरमध्ये वर्ड दिलेले रिटार्डेशन आणि डिसिलरेशन. किंवा उलटा विचारतात, रिटार्डेशन इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो, कोणता येते, निगेटिव्ह. डिसिलरेशन इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. कसाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला त्याचा मिनिंग माहिती पाहिजे. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म. इथे आपण डिस्टन्स कम्पेअर करतोय, इक्वल टाइम इंटरव्हलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलं तर युनिफॉर्म, अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलंय तर त्याला काय म्हणतात, नॉन युनिफॉर्म. देन आपण ॲक्सेलरेशनचा मिनिंग बघितला, चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. त्याचा फॉर्म्युला बघितला, ए इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी. देन युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर और सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं युनिफॉर्म मोशन असते तसं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन हा डिफरन्स विचारू शकता एक्झामला. तर इथे वेलोसिटी चेंज इक्वल असेल पर्टिक्युलर टाइम इंटरवलमध्ये तर असतो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, आणि वेलोसिटी चेंज या अनइक्वल असेल म्हणजे सेम नसेल तर त्याला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म मोशन. आणि आपण टाईप बघितले ॲक्सेलरेशनचे 3 टाईप आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो. तर आता हे टॉपिक तुम्हाला, बेसिक टॉपिक तुम्हाला समजले असतील. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. Now the next topic is Newton's 3 kinematical equation of motion. Newton studied the motion of an object along the straight line and he gave the relation between the initial final velocity, displacement, time and acceleration. तर न्यूटनने काय केलेलं आहे, हे जे आपण पॅरामीटर बघतोय, फिजिकल क्वांटिटी बघतोय, वेलोसिटी आहे त्यामध्ये इनिशियल फायनल वेलोसिटी येते, डिस्प्लेसमेंट s येतोय, टाइम t येतोय आणि ॲक्सेलरेशन काय येतोय, a येतोय. तर जेव्हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये काय करतोय, ट्रॅव्हल करतोय, तर त्या न्यूटनने काय केलंय की या सगळ्या फॅक्टर्सला एक कंबाईन करून हे इक्वेशन ऑफ मोशन बनवलेले आहे. त्यांना कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन असं म्हणतात. न्यूटन्स 3 कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन.
आता तुम्हाला हे जे इक्वेशन आहे हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायचे आहे, प्लस आपल्याला 9th स्टँडर्डला लागणार आहे आणि 10th स्टँडर्डला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आपण हे इक्वेशन यूज करणार आहे. त्याच्यामुळे याचा मीनिंग तुम्ही नीट समजून घ्या आणि हे इक्वेशन कशाशी रिलेटेड आहे याची पण ट्रिक आपण बघू. कारण बरेचदा काय होतं की एमसीक्यू मध्ये इक्वेशन दिलेलं असतं आणि इक्वेशन रिलेटेड टू डॅश डॅश, तर आपल्याला ते लिहायचंय कोणाशी रिलेटेड आहे. तर आता फर्स्ट इक्वेशन बघा. फर्स्ट न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन इज v इज इक्वल टू u प्लस at. तर v म्हणजे काय होतंय, v चा मीनिंग आहे फायनल वेलोसिटी. v चा मीनिंग काय आहे, फायनल वेलोसिटी. u मीन्स इनिशियल वेलोसिटी. देन a means acceleration, acceleration produced in that object. t is time required किंवा तो टाइम गॅप असेल. then s is the displacement, s काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. तर इथे v म्हणजे काय, फायनल वेलोसिटी. v इज इक्वल टू u प्लस at. u मीन्स इनिशियल वेलोसिटी, at मीन्स ऍक्सेलरेशन मल्टिप्लाय बाय टाइम. v इज इक्वल टू u प्लस काय at. आता तुम्हाला तीन फॅक्टरचा विचार करायचा आहे, वेलोसिटी, टाइम अँड डिस्प्लेसमेंट. आता इथे वेलोसिटी चेंज होते तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणारच आहे. तर इथे सर्व ठिकाणी ऍक्सेलरेशन येणारच आहे, लक्षात ठेवा. तर आपल्याला ऍक्सेलरेशन हे कॉन्स्टंट पकडू आपण. तर इथे ऍक्सेलरेशन टर्म ऍज इट इज तशीच ठेवायची. वेलोसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट हे कंपेअर करायचं आहे की पर्टिक्युलर टाइम मध्ये तो ऑब्जेक्ट त्याचं डिस्प्लेसमेंट चेंज होणार आहे. तर वेलोसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट. तर फर्स्ट न्यूटन्स फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन गिव्स द रिलेशन बिटवीन v आणि u काय आहे, वेलोसिटी, आणि t काय आहे, टाइम आहे. तर न्यूटन्स फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन गिव्स द रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. वेलोसिटी आणि टाइम मध्ये काय मिळते आपल्याला, रिलेशन मिळते. देन s is equal to ut plus half at square. This is the second kinematical equation. तर s म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, आणि दोन्ही टर्म मध्ये टाइम आलेला आहे म्हणून इथे डिस्प्लेसमेंट आणि टाइम मध्ये रिलेशन दाखवणारा सेकंड इक्वेशन आहे. हा कोणता इक्वेशन आहे, सेकंड. मी इथे वेलोसिटी टाइम मध्ये रिलेशन दाखवणार आहे. इथे फर्स्ट नंबर लिहिलेला आहे, मीन्स फर्स्ट इक्वेशन. डिस्प्लेसमेंट टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट s is equal to ut plus half at square. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी इनटू टाइम प्लस हाफ इनटू a इनटू t स्क्वेअर. a म्हणजे ऍक्सेलरेशन, t म्हणजे टाइमचा स्क्वेअर आहे. आणि इथे डिस्प्लेसमेंट टाइम मध्ये रिलेशन दाखवणार आहे. इथे सेकंड नंबर लिहिलेला आहे म्हणजे सेकंड इक्वेशन. देन द थर्ड इक्वेशन इज v square is equal to u square plus 2as. v आणि u काय वेलोसिटी आहे आणि s काय डिस्प्लेसमेंट. तर वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट मध्ये रिलेशन दाखवणारा हा थर्ड इक्वेशन आहे, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. तर v म्हणजे फायनल वेलोसिटी, त्याचा स्क्वेअर होतो v स्क्वेअर. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, त्याचा स्क्वेअर होतो u स्क्वेअर प्लस 2as. 2 into a into काय s. s म्हणजे डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाय बाय ऍक्सेलरेशन इनटू 2. तर आपण परत हे समराइज करू. First Newton's kinematical equation v is equal to u plus at gives the relation between velocity and time. This is the first equation. Then second, Newton's second kinematical equation s is equal to ut plus half at square. It gives relation between displacement and time. इथे दोन्ही टर्म मध्ये टाइम आलेला आहे. डिस्प्लेसमेंट आणि टाइम मध्ये रिलेशन दाखवणारा सेकंड इक्वेशन आहे. Then third, v square is equal to u square plus 2s. v आणि u वेलोसिटी आणि s काय डिस्प्लेसमेंट. तर वेलोसिटी डिस्प्लेसमेंट मध्ये रिलेशन दाखवणारा हा थर्ड इक्वेशन आहे. तर तुम्हाला ही ट्रिक लिहून ठेवायची. हा ट्रायंगल लर्न करायचा आहे. ट्रायंगल लर्न केला म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील की इक्वेशन कसं लिहायचंय. v इज इक्वल टू a तर सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. ऍक्सेलरेशन सर्व इक्वेशन मध्ये लिहायचं आहे. ऍक्सेलरेशन सगळ्यांमध्ये येणार आहे, या फर्स्ट इक्वेशन मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये. मग आता काय करायचं, v इज इक्वल टू u प्लस at हे सगळे फॅक्टर यूज करून हे लिहायचंय. आता या दोघांमध्ये रिलेशन दाखवणार आहे. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता इथे u पण यूज करायचा आहे आणि इथे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. तर आता हे जे थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन हे लर्न करा, ती लिहिण्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही 2-3 वेळेस जरी लिहिले तरी हे लर्न होऊन जातील की फर्स्ट कोणतं आहे, सेकंड कोणतं आहे आणि थर्ड कोणतं आहे. थर्ड मध्ये स्क्वेअर आलेले आहे, पटकन लक्षात राहील. हे वेगळं आहे, इथे v ने स्टार्ट झालेला आणि इथे s ने स्टार्ट झालेला आहे. तर इथे नॉर्मल आहे बघा, या दोघांमध्ये स्क्वेअर आलेला आहे. at स्क्वेअर इथे पण आलेला आहे. इथे वेलोसिटीचा स्क्वेअर फक्त इथेच आहे. इथे नॉर्मल आहे v इज इक्वल टू u प्लस at. तर इथे एका ठिकाणी स्क्वेअर घ्यायचा, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. इथे दोन टर्म मध्ये स्क्वेअर आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. तर हे इक्वेशन लर्न करा, खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला आता आणि नेक्स्ट इयरला पण लागणार आहे. तर तुम्हाला हे कळालं असेल की इक्वेशन कसे लर्न करायचे आणि एक्झाम साठी कसं लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. ओके, बाय.